उरीतल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झाल्याचं कळतंय। यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातल्या पुसद गावचे रहिवासी असलेले विकास जनार्दन कोळमेथे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालेला त्यांच्यावर दिल्लीतल्या RR हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। 27 वर्षाचे जवान विकास कोळमेथे यांचं पार्थिव आज संध्याकाळी त्यांच्या गावी आणलं जाणार आहे। त्यामुळे आज किंवा उद्या सकाळी त्यांच्यावर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विकास यांचा 2 वर्षांपूर्वीच विवाह झाला होता। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या यवतमाळहून आपल्या संपर्कात आहेत। काय सांगाल? खरं तर हा चौथा जवान आहे, महाराष्ट्रातला सुपुत्र आहे जो शहीद झालेला आहे। काय या संदर्भातली आणखी माहिती मिळते श्रीकांत? अनुपमा, विकास जनार्दन कुडमेथे असे या वीर जवानाचं नाव आहे। 6 वर्षापूर्वी विकास हा सैन्यामध्ये दाखल झालेला होता। यवतमाळच्या वणी तालुक्यामधील नेरळ कुरड अशा या दुर्गम भागातील हा तरुण आहे। देशभक्तीने हा पछाडलेला होता आणि देशसेवेसाठीच हा सैन्यामध्ये दाखल होण्याचे अनेकदा प्रयत्न करत होता। घरची त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबाची आहे। त्याचे वडील गावामध्ये शेती करतात आणि विकास हा 6 वर्षापूर्वी सैन्यात दाखल झाला होता। 2 वर्षापूर्वीच त्याचा विवाह देखील झाला होता। त्याला एक भाऊ देखील आहे आणि त्याला 4 महिन्याची तान्हुली मुलगी आहे। आणि देशसेवेवर सीमेवर लढत असताना काल उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याच्या निधनाची बातमी आज गावामध्ये पोहोचल्यानंतर गावामध्ये शोककळा पसरलेली आहे। जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती त्याच्या कुटुंबियाला दिलेली आहे। तहसीलदार आणि गावकरी मोठ्या संख्येने त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियाला आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी सध्या उपस्थित आहेत। अनुपमा, धन्यवाद श्रीकांत। दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी यवतमाळहून आपल्या बरोबर होते। तर महाराष्ट्राचा आणखी एक जवान धारातीर्थ पडल्याचं कळतंय, शहीद झाला। यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातल्या पुरड गावचे रहिवासी असलेले विकास जनार्दन कोळमेथे यांचा दिल्लीमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला। त्यांच्यावर दिल्लीतल्या RR हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।